वाट दाखवणार म्हणून काल तुझ्या पत्राचीच वाट पाहत होतो. त्या वाटेने पत्र आलेच नाही. नेहमी त्या वाटेवरून धावणारी पोस्टमन दादाची सायकलही त्या दिवशी धावली नाही. शेवटी सगळा दिवस वाट पाहण्यात गेला. साऱ्या दिवसाचीच वाट लागली आणि मी माझ्या घरच्या वाटेने माघारी फिरलो. मनात आले, आपण पत्राचीच वाट पाहत होतो, आता कशाचीच वाट पाहू नये. आपणच आपली वाट निर्माण करावी, जी वाट नवनिर्मितीची ठरेल. मराठी भाषेतील शब्दसामर्थ्य शब्दातीत आहे. वाट या एकाच शब्दाचा वापर विविध अर्थांनी करून एक अर्थपूर्ण मनोगत तयार केले आहे. नमस्कार, माझे नाव स्वानंदी रमेश चंदनशिव आहे. मी अमरकोर विद्यालयात इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. 10वीच्या मराठीच्या पुस्तकात अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा पाठ आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी सुरेंद्र खरटकर. मी इयत्ता 8वी क मध्ये शिकत असून अमरकोर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. सुप्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठामध्ये वाट पाहणे या गोष्टीचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. लहानपणी सुट्टीची वाट पाहणे व सुट्टीत केलेल्या अनेक गमती जमतीचे वर्णन खुमासदार शैलीत केले आहे. कवितेची लागलेली गोडी, आत्याची वाट पाहण्यातले कारुण्य व शेवटी पोस्टमन इन द माउंटन या चिनी सिनेमाची हृदयाला भिडणारी कथा यातून लेखिकेने जीवनाविषयी भाष्य केले आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत माझे मत. पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. त्यातील मजकूर पोस्टमनने स्वतः तयार केलेला असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. पोस्टमनचे मन कळवते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूलयुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असेच माणूस पण शिकवले पाहिजे. तरच मानवी समाजाला भविष्य आहे. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे. वाट पाहताना या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुखमंत्र सांगितला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते. एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे की वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे हे कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे ते शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे मात्र अगदी खरे आहे. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता माझ्या शब्दात सांगते. अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत सुंदर ललित लेख आहे. जीवनातील एक महत्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. माणूस वाट पाहतच वाटचाल करीत असतो. हे तत्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साह्याने स्पष्ट केले आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवून
असणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे कोमल होऊन जाई. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजली. वाट पाहण्याने त्यांची निर्मितीशीलता जागृत झाली. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता व अनामिक भीती यांनी भरून गेले. या सर्वात जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकांना गवसले. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. नैतिकतेची वाट पाहणे याचा सध्याची गरज याच्याशी सहसंबंध. आजच्या बदलत्या आणि धावत्या युगात नैतिकतेची वाट पाहणे ही फक्त आदर्श कल्पना राहिली आहे असे दिसते, परंतु तिची खरी गरज अधिक तीव्र झाली आहे. शिक्षण, व्यवसाय, समाज जीवन, राजकारण, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. पण त्याचबरोबर माणुसकी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, सचोटी यांची किंमत कमी होत चालली आहे. नैतिकतेची गरज का? व्यक्तीच्या वागणुकीत शुद्धता आणण्यासाठी, समाजात सुसंवाद व समन्वय टिकवण्यासाठी, चुकीच्या मार्गांचा नाश करण्यासाठी, विद्यार्थ्यांत व तरुणांमध्ये चारित्र्य दृढता निर्माण करण्यासाठी, देशाच्या प्रगतीला योग्य दिशा देण्यासाठी. सध्याची परिस्थिती आज लहान मुलांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत अनेकांना नैतिकतेचे धडे उपदेशासारखे वाटतात. पण वस्तुतः तेच व्यक्तिमत्व विकासाचे, विश्वासार्हतेचे आणि शांततेचे खरे मूळ आहे. भ्रष्टाचार, फसवणूक, स्वार्थ, हिंसा, असंवेदनशीलता वाढत असल्याने नैतिकतेची वाट पाहणे, तिची जोपासना करणे आणि समाजात नैतिकता रुजवणे ही अत्यंत तातडीची गरज आहे. नैतिकतेच्या वाटेकडे पाहणे म्हणजे काय? प्रत्येक कृतीपूर्वी स्वतःला विचारणे, हे योग्य आहे का? प्रबोधनांवर संयम ठेवणे, सत्य, अहिंसा, करुणा, क्षमा यांचा अवलंब करणे, परस्पर सन्मान, आदर आणि सहकार्य वाढवणे. निष्कर्ष: जग अधिक शास्त्रीय, यांत्रिक व कृत्रिम होत असताना नैतिक मूल्यच आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. म्हणूनच नैतिकतेची वाट पाहणे ही सध्याची केवळ गरज नसून भविष्यासाठीची अत्यावश्यक तयारी आहे. धन्यवाद.